नमस्कार प्रेक्षकांनो. सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. झी मराठी वाहिनीवर सुद्धा 3 नवीन मालिका दाखल होणार आहेत. यामध्ये लक्ष्मी निवास ही मालिका 23 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर तुला जपणार आहे आणि इच्छाधारी नागिन या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तर लक्ष्मी निवास या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी ही लोकप्रिय मालिका बंद करण्यात आली होती. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला. यासोबतच आता आगामी 2 नवीन मालिकांसाठी अप्पी आमची कलेक्टर ही मालिका बंद होणार होती असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे या मालिकेमध्ये आता हा नवीन ट्रॅक सुरू करण्यात आला आहे. इतके दिवस जे मराठी वाहिनीवर नवीन मालिका येणार म्हणून अप्पी आमची कलेक्टर ही मालिका निर्णायक वळणावर आणून ठेवली होती. मात्र मालिका निरोप घेत आहे असं समोर असतानाच मात्र आता मालिकेत नवीन ट्रॅक सुरू करण्यात आला आहे. मालिकेत आता अमोलवरचे संकट टळले असून संकल्पाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यावेळी तो मात्र पुन्हा येणार असल्याची धमकी आर्याला देत एक सूचक इशाराही देऊन जातो. त्यामुळे आता पुढील काही दिवसात संकल्पचा आर्यासोबत मिळून एक नवीन प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अर्जुन आणि अप्पी एकत्र यावेत आणि सिम्बा बरा व्हावा यानंतर मालिकेने निरोप घ्यावा असं काही प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र अप्पी आमची कलेक्टर ही मालिका पुन्हा एकदा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका बंद होणार होती, परंतु प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका चालूच ठेवणार आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.